मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात आणि मुलांना ना रोजच काहीतरी चटपटीत खायला पाहिजे. तर म्हटलं चला आज घरी मस्त चटपटीत पण असलं पाहिजे आणि थोडं हेल्दी पण असलं पाहिजे. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी सोयाबीन वडी घेतल्या आहेत. त्या गरम पाण्यामध्ये टाकून त्याला चांगलं उकळून घेतलं. तर या पद्धतीने चांगल्या फुलल्यात. या पद्धतीने फुलवून घ्यायच्या. नंतर याला थंड होऊ द्यायचं आणि 2-3 थंड पाण्याने धुवून घेतलंय. नंतर आता याचं सगळं पाणी काढून घ्यायचंय. तर या पद्धतीने सगळ्या वड्यांचं मी इथे पाणी काढून घेतलेलं आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आणि हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता यासोबतच याच्यामध्ये 4 उकळलेली बटाटे घ्यायचे. तर बटाटे मी असे हातानेच फोडून टाकते. तुम्हाला वाटलं ना तर तुम्ही ते किसणीने किसून देखील टाकू शकता. आता आपल्याला हे दोन्ही चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. तर हातानेच मी हे दोन्ही चांगलं एकजीव करून घेतलंय. तर सर्वात आधी आता आपण याच्यामध्ये काही मसाले घालणार आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही हिरवी मिरची देखील याच्यामध्ये घालू शकता. पण आता लहान मुलं आहेत त्याच्यामुळे मी इथे चिली फ्लेक्स घातलेला आहे. पिझ्झा सीझनिंग घातलेलं आहे. सोबतच 1 चमचा चाट मसाला टाकला आहे आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे, बारीक चिरलेला कांदा आणि गाजर घातलेलं आहे किसलेलं आणि भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. आता हे चांगलं आपल्याला हाताने परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर सगळं मी चांगलं एकजीव करून घेतलं आहे. तर बघा या पद्धतीने सगळं मिक्स करून घेऊ शकतो. आता तुम्हाला याच्यामध्ये जर चीज घालावंसं वाटलं ना, तर तुम्ही ते देखील इथे घालू शकता. आता आपण याचे बॉल्स बनवून घेऊ. तर या पद्धतीने तुम्ही आता कुठल्याही शेपमध्ये याला बनवू शकता. तर मी आता इथे बॉलचे असे शेप दिलेले आहे. तर या पद्धतीने सगळे मी इथे तयार करून घेतले आहेत. तर एका प्लेटमध्ये आपण सगळं तयार करून घेतलं आहे. आता आपण हे साईडला ठेवून घेऊया. आता एका बाउलमध्ये मी आज मैद्याचा वापर करणार नाही आहे. याच्यामध्ये मी तांदूळाचं पीठ घेतलं आहे. तर 3 चमचे तांदळाचं पीठ आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे. थोडंसं मीठ टाकायचं आणि पाणी घालून अशी स्लरी बनवून घ्यायची. तर बघा अशी स्लरी इथे मी बनवून घेतली आहे आणि सोबतच इथे मी ब्रेड क्रम्स देखील बनवून घेतलेले आहे. आता हा जो बॉल आहे ना, तो आधी याच्यामध्ये डिप करायचा. आता हा बॉल आहेत ना, आपल्याला ब्रेड क्रम्समध्ये कोट करून घ्यायचा आहे. तर इथे मी ब्रेड क्रम्समध्ये कोट करून घेतला आहे. आता तुम्ही याला सिंगल कोटिंग करू शकता. पण मी ना अजून जास्त क्रिस्पी होण्यासाठी याला डबल कोटिंग करणार आहे. तर परत एकदा आपण याच्यामध्ये डिप करून घेऊ आणि परत एकदा ब्रेड क्रम्समध्ये याला फिरवून घ्यायचं आहे. तर सगळ्या बाजूने असं चांगलं फिरवून घ्यायचं आणि हलकंसं हाताने दाबून घ्यायचं म्हणजे तेलामध्ये हे जास्त ब्रेड क्रम्स निघत नाही. तर मी ते सगळे इथे तयार करून घेतलेलं आहे. आता आपण याला फ्राय करून घेणार आहे. तर इथे गरम तेल करून घेतलं याच्यामध्ये जेवढे एका वेळेला बसतात ना, तेवढे याच्यामध्ये घालायचे आणि मस्त असा रंग येईपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार आहे. तर मस्त गोल्डन असा रंग येईपर्यंत इथे फ्राय करून घ्यायचं. अगदी खायला खूप मस्त लागतात आणि मस्त असे क्रिस्पी होतात. एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तर बघा मी इथे हे फ्राय करून घेतले. आता आपण एक काढून घेऊया. तर आता तुम्ही इथे केचपसोबत खाऊ शकता किंवा मेयोनीजसोबत खाऊ शकता. अप्रतिम लागते. तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा. सोबतच तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि अगदी थोडी जरी आवडली असेल ना, तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. सोबत तुम्ही माझी रेसिपी कुठून बघताय ते देखील सांगा.